अमरावती महानगरपालिकेच्या एकूण 87 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि जवळपास 661 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे। मी अमरावतीच्या एका मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पिंक पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आलेली आहे। अमरावती शहरामध्ये जर आपण जवळपास पाहिलं तर 8 ठिकाणी अशा पद्धतीने पिंक पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आलेली आहे। तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहलो तो संपूर्ण या ठिकाणी ड्रिल वॉक जी आहे ती केली जात आहे कर्मचाऱ्यांच्या वतीनं। पिंक अशी थीम या संपूर्ण मतदान केंद्राची आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 661 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपने रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत युती केली होती, परंतु युती जी आहे ती काही दिवसापूर्वी तोडलेली आहे। त्यामुळे सर्व पक्ष जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे मतदार राजा आपलं मतदान कोणाच्या पारड्यात टाकतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। महिला कर्मचारी या संपूर्ण पिंक पोलिंग बूथवर जे आहेत ते कर्तव्य आपलं बजावत आहेत। 7:30 वाजता साधारणतः मतदानाला सुरुवात होणार आहे। पोलिसांचा दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त जो आहे तो अमरावती शहरामध्ये आणि संपूर्ण मतदान केंद्रावर लागलेला आहे। जवळपास 22 प्रभाग आहे आणि सत्ता स्थापनेसाठी जर आपण पाहिलं तर 44 नगरसेवक कोणत्याही एका पक्षाचे येणं गरजेचं आहे। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर भाजपची एक हाती सत्ता अमरावती महानगरपालिकेवर होती आणि ती सत्ता कायम राहावी यासाठी भाजपकडनं जे आहे ते मेगा प्लॅनिंग संपूर्ण या निवडणुकीमध्ये करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांचा रोड शो दिसेल किंवा मग मंत्र्यांच्या जाहीर सभा आणि आमदारांना प्रभागनिहाय दिलेली जबाबदारी, त्यामुळं याचा संपूर्ण फायदा भाजपला या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने जवळपास 67 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आणि 5 अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसने 62 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने 45 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। सर्वाधिक जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाचे 85 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे। रवी राणांनीही जवळपास आपले 34 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। त्यामुळे निकालाकडे उद्याच्या सर्वांचं लक्ष असणार आहे। दुसरीकडे मतदानाची जी आहे ती तयारी झालेली आहे। साधारणतः 7:30 वाजता जे आहे ते प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।